नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुवासिवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलोदर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अकरणा परात्परा कैवल्य सरना ब्रह्मानंदा इति वर्ण्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे दिमध्यार कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमते करू केवी आपले सते सहस्रमुख निषेते शेंडाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मस्ते समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना नावी जे आपल्या मनात सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जावो निर्सोन ये लोके सौख्य देवन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिल तीर तन्माचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसु साधन ज्ञानते मेने सोन ज्ञानार्थ दही प्रगडो पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हेने सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो पंथ व्यवहारे वर्तता न पडो प्रांते चेता अंगेन या सत्यता सत्यविते सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके न्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी फणाची नसायचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय।
सर्वांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रम कर्णे शृणुयामि देवा भद्रपक्षभिर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासो तनुविवेशं देवैतायदाय. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिषवरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पती दधातु. ओम शांती शांती शांती. 3 वेळा आचमन करायचंय. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामनात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम त्रिधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम निरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम दक्षजाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामे विनियोगा. पाणी तामनात सोडायचे. आपले उजव्या हाताचे मधले 2 बट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवरील बोट काढून घ्यायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर अंगठा काढायचा आहे आणि आपल्या 5ही बोटांनी पहिले उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मो ब्रह्मा भुवस्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वभ्यो देवोभ्यो नमो नमः. श्री यत्कर्म प्रधान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या पोथीची 3 वेळा आपल्या पोथीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा वाहून. तीन वेळा पोथीला नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. या पोथीचं पान नंबर 12. मंगलाचरण. मंगलाचरण. स जयते सिंदूरवदन देवो यद पाद पंकज स्मरण वासरमनियतम साम्राशी नाशयते विघ्नानां. या कुंदे दुषहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या वीणा वरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्दैवे सदा वंदिता. सामा पातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं. यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. गायत्री मंत्र होईल 24 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 गणपती अथर्वशीर्ष ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रपक्षभिर्यजत्रा श्रीरङ्गे तुष्टवासुतनु विवेशं देवहिताय दाय ओम स्वस्ति न इन्द्रो प्रस्फुटश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदां स्वस्ति न सारिषरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षतत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं अर्तासि तमेव सर्वकालविद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि यवत्मामं वक्तारं श्रोतारम् अवधातारम् अवधातारम् हवानुचानवं शिष्यमपश्चातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणातातो चतुर्थरातो ध्राता सर्वतोमा पाहि पाहि समन्तान् तो वाङ्मय सचिन्मय तो आनंदमय स ब्रह्ममय तो सचितानंदादित्यसि तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमयसि सर्व जगदे ततो जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लम्यष्यति सर्व जगदे त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनलो नीलो नभातो चतुरादि वाक्पदानि त्वं गुणत्रयत्रिता त्व देहत्रयत्रिता त्व कालत्रयत्रिता त्वामूलाधारस्थितिवसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्व आयोगिनो ध्यायते नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चंद्रमास्तं ब्रह्मा भुवोऽसरं गणादि पूर्वमूर्चाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परस्परार्धे दुलसितं तारेण रुदये ततो मनुस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम अनुस्वार शांति रूपम बिंदुरुत्तरूपम नादम संधान संहिता संधि सहिषा गणेश विद्या गणकृषि निचित्र गायत्री छंदा गणपतिर देवता ओम गण गणपतये नमः ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं वरदहस्ते बृभान् मूषकध्वजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुभुजितं भक्तानुकंपिन देव जगत्कानि मुच्यता विर्भुत सृष्टादे प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्य स योगी योगिना वरा नमो व्रातपतये नमो गणपते नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय विघ्ननाशिनेषु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनेषु सुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रवक्षभिर्यजत्रा श्रीरङ्गे तुष्टवासो तनुविवेशं देवहिताय दायि ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिष्टो अरिष्टो नेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 नवनाथांचा मंत्र गोरक्ष जालंधर चरपटा षडवं काणी पमचंद्र नान्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडवं काणी पमचंद्र नान्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडवं काणी पमचंद्र नान्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडवं काणी पमचंद्र नान्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडवं काणी पमचंद्र नान्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा
गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री संज्ञा भूम्या बबू नवनाथ सिद्धा. सर्वांनी आपलं पळकडची नाडी सोडून बसायचंय, डोक्याचे केस मोकळे करायचे. आज आपला 5वा दिवस आहे पारायणचा. आजच्या अध्याय 25 ते 30 पर्यंत. अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जय आजी वासुदेवा वासना सो वासुदेवा माया अवयव्या म्हणून ते माधवा सगुण स्थिती विराजे झाला तरी आता श्रोती कथा स्वीकारा सर्वनाथी व्यवसाय घेऊन भरतरे प्रति अवंतिकेसी पातले तरी ग्रामाजवळे करते झाले शिबिरस्थळे रसोनी गोण्या कनकपट सकाळी शिबिरावरही विराजले अग्नी पेटून एका ठाई शेक घेती व्यवसायी तो निकट येऊन जंबूक नाही कोल्हाळ केला एकचे कोल्हाळ परिस्व भाषेत बोलते झाले जंबूक समस्त व्यावसायिक कोणी असते ते तर बैसू नका सावधवा तुम्हावरी आहे धाडी महातस्तर पळी प्रौढी द्रव्य हरुण नेतील तातडी सावध होईन बैसारे ऐसे जंबूक बोलता वाने भरतरे ऐकता झाला खाणे ऐकताचे विचार अंत करणे करिता झाला महाराजा मनात म्हणे व्यावसायिक अन्न आपण करीत आहो भक्षण तरी याते श्रुत करून उपकारा ते सारावे मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्हा सावध राहू नका तस्कर धाड घालू आले ऐका येत आहे ते तुम्हावर ते म्हणते कळले कशावरून तरी जंबूक बोले स्वभाषे करून पुंकत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून धारण बसते झाले सावधपणे काष्टवाणी योजनिया पोटे घालून माल भारती सावध पहारे देती भवंती तेव तस्कर धाडी शतानुशती येऊन या पोचले परी व्यावसायिक परम झुंजार प्रदायक यंत्र ठाय तस्कर सकाळी जज केले सर्वस्वी असती तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाती मग निवारण होऊन हडबडत बसली शांत व्यावसायिक शांत होणी भरकरी असे घेऊन बसले मंडपासे परे सावधपणे लोटले आणि 1.5 प्रहर राहिले 1.5 प्रहर रात्र पुन्हा जंबूक येऊन तेथ भुंकते सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकते परे भरतरी ते पुन्हा पुसते प्रश्न उठते पुन्हा जंबूक येऊन येते ते काय बोलले ते सांग ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता कोल्हे भुंके वरले आहे ते ऐका तरी उत्तर दिशेने आता पंथिक येत आहे दक्षिणे जात शिववर्दी समत राष्ट्र जाणे असे तो तयापाशी 4 रत्ने असते ते दीप्यमान तरी त्यात येईल जो मारण पूर्ण लाभ तो लाभेल परे तो लाभ म्हणाल केवता तरी त्याचा रुधिर टिळकारे किता पावेल मग सार्वभौमता अवंतिके माझी दक्ष तो तरी त्यातील जनी मरण रुधिर वस्त्रे आणाय भ्रण ग्रामद्वारे टिळारे पुणे मी विजय भाडे रेखावा ऐसे भरतरी बोलता त्या ते विक्रम पोता ते ऐकताचे शस्त्र हातात ते कळून या चालेला या परिस्रोते कल्पना घेते शिवर्धे त्या दानवा प्रती काय धन लाभले शते त्याची कथानक सांगावे मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा तो सहस्ते कैलासाचे जाता झाला भावे माणसे तू मे सद्युत कर्माशी शिव बैसले खेळत नमिता देखिते निळकंठे मग आशासन देवने सनिधनेट विराजोने गंधर्व भट तृष्ट केला मानसे निकट गंधर्वा बैसोने खेळ खेळते दोघे जण तो आंबेने खेळे डाव जिंकून शिवावर आणला परी अक्षभास द्विध भासला उभयता सवतीने करुणा प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिव म्हणे पडले 18 आंबा म्हणे पडले 12 ऐसा बोलण्यात फेरा उभयतासी पडेला मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुस्ती तिने शिवपक्ष धरणचे ते 18 पडले म्हणत असे परे तोपो 12 खरेपणी असता शोभले मृडानी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरणे बोलितोसी ऐसे तो परे तो देही असत्यवसी आहे दृढ पापमती तरी तो जाऊन मृत्युक्षते राक्षस रूपे वर्तशील असे बोलता दक्षनंदिनी गंधर्व आपला कंपे करून अंगी रोमांच उठवणी शिवचरणी लागला म्हणे महाराज चंद्रमौळी तो पक्ष धरकायनी काळी मुखा लागले शाप काजळे तरी आता काय करू म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करे शापाची सहसा चिंता पुढे सुरचन गंधर्व मही पर्वता शक्र शापे वर्तला परी तया क्षती पुत्र होईल तया प्रती तया पुत्राचे हाती मुक्त होशील सुजान तो शस्त्रघाते राक्षस तनुते तो प्राण ते करेल विभक्त येरी म्हणे लाभ त्यात मजमारावय काळसा शिव म्हणे तू ते मुक्त करिता अर्ध टिळक रेखिता माथा तिने टिळक सर्व शोभता मही भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राचे काही माहित तरी तो योनिमवधाते प्रवर्तेल महाराजा ऐसे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमिल भरतनाथ त्याचे मुखे होईल श्रुत सरोचन पुत्रासे ऐसे बोलता पंचानन मन स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देहाश्रमी ठेवून दानव देही अवतरला पळे बळ हिन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेणे विक्रम कालनाप्रती प्रवर्तला
या परी अनेक श्रुती बोलती सुरोचन गंधर्व महिवते शक्र शापे पातला निवते कैशी अर्थी ते वदावे कवी म्हणो ऐक वचना अमरपुरी पाकशासना सभेस्थानी सभा करुणे गंधर्वाधिका बैसले पुढे अक्षरा नृत्य करती नेटके हावभाव दावी ते तिलोत्तमा आणि मेनका युती अर्थज्योती लावण्य ते नाट्य करता सुरपणे सुरोचन गंधर्व पंचबाणी अति वेल्ला निषेधेने लाज सोडवणे तिज कारणे परम वेता पंचबाणी देव सभेते मध्ये येण गणोनी एकाएकी सभेत उठेने मेनके ते स्पर्शित असे धरून मेनकेचा हस्त कुच्या हस्ताने करी व्यक्त ते पावनी सचिनात परमचित्ती शोभला जया त्यानं कळे रागरंग हीनभूती कामिक योग करी हा पतन पाव स्वर्ग मागर्दप हो हा ऐसे बोलता पाक शासन तत्काळ झाला तेथून पतन पतन तासहस्रनेनं तुष्ट केला स्तुतीने ऐसे स्तुतीचे वचन संतुष्टाला पाक शासन म्हणे द्वादशे पुन्हा परतन स्थानात ये स्वस्थानात येशील की येशील परी कैसे कर्म मधुर आदिष्ट नरेंद्रोत्रम जाते सत्यवर्मा नाम महिला गे मिरवत असे तयाची कन्या लावणे राशी सिद्ध वेकी पुण्य राशी तिथे वर्णी कृती मासे विक्रमाते तो श्वावे तो विष्णू विक्रम मूर्ती आयशी स्वशक मिरवेल महिसे तो येतात उद्रासी मुक्त वशील महाराजा असे बोलता सहस्रनेनं गंधर्व पावला तुष्टभान जैसे मृत्यूवेळी पियुष पान लाभले से दैवाने असं भक्त सुरेचन तयार झाले स्वर्गपतन वायू चक्री मिथुळा कानन सेविता झाला ती येऊने परे तो येताची स्पर्शिता मही होणे गेला गर्दब्देही मग रास पंक्ती कानन प्रवाही सरू लागे नित्यशात त्या गावी कुल्लाळ कमठ उत्तम नामे असे सुपट तो संचरणे कनक वाटे गर्दबाती शोधित असे मग तिने आकोणी गर्दब समस्त नेता झाला स्वसत्नात त्या सवे गंधर्वयात कुशाळ चाळे कुल्लाळ शाळे गेला असे गेला परी बहुदिवस त्या कुल्लाळ गृही असे यावर का म्हणतो स्वसत्नात दरिद्रात पावला तेने करून गर्दब समस्त ओपिले परा घेऊन वित्त परित गर्दम ससदनात रक्षणीया ठेविला रक्षिला परी एकटाद्वारे गर्दब म्हणे विचार करी एकांत एकट्या परे कमट पोळाळे ठेविला मग रात्र पाहुणे दोन कुल्लाळा ते बोले उत्तर ती सत्यवर्माची कन्या सुंदर करून द्यावी मग कांता असे दिनोदिन पुकारित कमटकानी होई ऐकता मग सन्ना बाहेर उतरता निज दृष्टीने विलकी परी कोटे काही पाहत्या प्रति वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना ऐसा होणी साशंकित पुन्हा सदना म्हणजे जात तो गर्द पुन्हा पाचारून त्या ते द्वारा द्यावी म्हणत असे पुन्हा कमट येत परतो न पोहाता बोले याचे वदन परे गर्द बोलता असे वचन हे तो कोण कळेना मग कमठा जवळी पाचारुणी बोलता झाला कद वचन म्हणे मारा संशय दारुण पाहत असते किमर्थ परी ती नित्य बोलती व बोलत वाणी तो ऐकते कानी तरी सत्यवर्माची मजन देणे करून दे ते भाजा ऐसे गर्द बोलता वचन कमट पोचे भय करून जरी ह्याय केले पराने तरी शिक्षा होईल आमुते आहा अरे प्रत्यक्ष गर्दप्त मिसळी पाशी सोयराविन मेरू मशक्ती विमान समरंगण मिरवेची ऐसा विचार कमट करीत बर्वे म्हणे बर्वे नावे यात तरी आता ते जन ग्रामात परदेशाती वसावे असा विचार करता चिते तो उदयास पावला गबसे मग कांतेसे सांगून गर्दबनी ते पलायना असं निश्चय केला परे ते मोड दोघे जण जया लागे नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुनी बोलाय वचन हे आश्चर्य वाटेना म्हणून असे मोडपणे योजले त्यांनी पलायन त्याची गर्दबी ग्रंथी का वाहने संसार कंती का भरी येले संसार वावणी गर्दभावरता त्याचे चालते उभयता असं ते चालता ग्रामद्वारी ते आले परे द्वार रक्षक तेथे असे तेही पाहता त्यांची स्थिती समजणे त्यांचे पलायन ते तार्किक ज्ञाने करून या म्हणते असे वस्ते टाकून कमठा तू करची पलायन परे त्या ते तरी यारा ते श्रुत करून मग बोलवे तुझं काम टाळायचे वतून द्वारपाळ राजांगणे जाऊन चपळ म्हणते महाराज कमट कुळणाळ ग्रामातून जात असे मग त्वरे पाठवून आपले दूत कमट आणला राजसभेत सभास्थानी जात असते ते राव सोमुखे पुसत असे म्हणे काय झाले दुःख माता कोणते दुःख तुझं वसत झाले म्हणून ग्रामाते सांडून या जासे तो असे असा महाराटे तू कोणी अर्थी झालासी कष्टी तरी तो अर्थ वदन होते श्रुत करी आमते म्हणे कमट सत्यवर्मा नाव मिरवत नाही मही अम्मा तरी सत्य चालवे नेमा नामा समान वर्तत असे ऐसे बोलता रावचन कमट बोले राय कारणे ही महाराज प्रजा पालन कारणे दक्ष तुम्हीचा हा के परी ते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नाही बोलो जाता प्राण जाय देह मुक्त होईल राव म्हणे मस्कडोन जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करेन रक्षण प्राण तुझा की असे बोलता राजेंद्रवाणी कमट तुपे लागोनी म्हणे महाराज आहे शिवानी भाष्य द्यावी मजा आता अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष्य देत उत्तमा मग म्हणे कमट क्लेश्वरमा वधून दावी मजा आता येरो म्हणे नरेशा एकांती दावी शब्द लेशा असे बोलता कमट सहसा एकांताती चाललेले हे राय तू सर्वज्ञ मूर्ती तौद्रीचे कन्यावती नाम जयचे सत्यवती महिवती मिरवत असे तरी काय सांगो विपर्यास एक गर्दम सदनास तो रात्री पाचवण्यामास विपरीतवाणी बोलत असते कैसरी ते की मलतारा करून दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भय व्याप्त म्हण माझे अशा भयाचे रूप दोन्ही वाढता त्रास योजला आपले चित्ता म्हणून टाळ्या सोडून स्वार्था ग्रामाबाहेर जात असे असे बोलता कमट कुल्लाळ मग विचार करते असे नुपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचारहित असते की तरी तो पशुन म्हणावा सर्वथा कोणी तरी असेल देवता पक्ष विन माझे चिता पशु वेशे नटला असे याचा विचार कोण चित्ती बोलता झाला कमंड प्रती
म्हणे कमटा भयचे ते धरू नको आहे तो तरी आता कुशलपणे धावू आपले भाव लक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती व पावे तरी तो आता सेवनी सदन अस्वस्थ करी आपले मन गर्द करता तू ते भाषण उत्तर वक्ते तू ऐकू तू ते बोलता गर्दप माता तरी त्याचे उत्तर द्यावे त्वरित की हा प्रहार आहे ते श्रुत केला असे महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तो बोलावर तरी धातू त्रामणाचे मिथुळा नगर करून द्यावे सर्वसे असे करता नरेंद्रोत्तमे सांगून दिले उत्तर आणि म तुष्ट करोने मन धर्म बळविला कमट तो मग तुष्ट होणे कमटचे ते जाता झाला सदना प्रती तो असा चळा पाहुणे गबसते मै रात्र संचरले रात्र झाली 2 प्रहर तव करता बोले उत्तर हे कमठातू नरेश्वर सत्यवती रे माते असे बोलता पशु ते कमंड उत्तर देत या प्रती म्हणे महाराज नुपापते श्रोत केले आहे मी श्रोत केल्यावर प्रत्युत्तर राय दिले अनिवार्य की ताम्रधातूचे पिथळा नगर करून द्यावे हा मते तरी ऐसा बोला सरळ असेल काही दावा कळा तुष्ट करून नरेंद्रपाळ सत्यवती वरावी असे कमंड बोलता होते हास्य करे गंधर्वपती म्हणे रायाचे विशाळमती नव्हे कमठ या प्रकरणी तरी कमठा तिने होते जाऊन सांगाय रायाप्रती की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्र केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराजा गर्भोत्तमा कवन कामे काम तुम्हा वेदला असे महाराजा हिरो म्हणे विराट स्वरूपताने मुखे हा माझे ते ब्रह्म काय काम उदेला गुरुराय मिथुळा की जे ताम्रवते असे ऐका गंधर्व आणि मागेली प्रहरीची यामिनी विश्वकर्मा ग्राम धामी कृपा करून हसत असे कृपा दृष्टी अविट करता ताम्रभातू ग्राम समस्त व्याप्त धार्मिक सर्वथा ताम्रवर्णी लखलखित राजा तत्ते ताजे सर्वे सकळ घेऊन उरला धार्मिक दुर्बळ ताम्र वाटिका सकळ स्थळ ग्राम मिथळा मिरवले असे करून विश्वकर्मा आदृश्य गेला आपले धामा एरीकडे उद्योत्तमा होती पाहता ग्रामजन तो ताम्र धातू अंगणा सहित धामी विराजला सुशोभित असे पाहताचे अप्रमित ठक पडले जगासे मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या पिता सुकर्मा परी लौकिकती जगदुर्गमा हेळणे ते पावेन मी तरी आता गुप्ते कन्या उपने कुल्लाळते स्वग्राम धामा कारणे विभक्त दूरदेशे वसावया असा विचार योजनेचे ते मग पाचारण चमटा प्रति लोकनिंदेच्या सकळा अर्थी सुचविले तयाने तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावी सदना प्रती परी या गावी न करुणे वस्ते दूरदेशी वसावे असे बोलतारा अस्पृष्ट अवश्यमने कुळा कमट मग सज्ञ संसार ताट वस्त्री ग्रंथी खावायले अर्थ झाला असमाने पुन्हा प्रवेश राजसत्ने राय म्हणे ग्रंथिका बांधणे सिद्ध आहे जावया राव पाचारण कन्यावती म्हणे पवित्र सत्यवती तू ती अर्पिले देवाप्रती स्वीकारावे तया ते म्हणशील परीक्षेले कैसे तरी मिथुळा ताम्रवतीले शेषण न लोटा केले असे तस्मा देव निश्चयतो तरी तो त्या स्वीकारोने ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तोची परीक्षेला निश्चय करून देवता रूपी गर्दवतो जरी गर्दप म्हणून अपमानिते तरी डाग लागेल पण कुळासे आणि तो कपला विपर्यासे पतन शापा ओपेल के तरी ऐसे करी नंदनी युक्ती प्रवृत्ती त्या लागून गर्दप देहाचा त्या करणे स्वस्वरूपी फिरविका असे बोलतात तिथे सन्यावश म्हणून शुभाननी मग कुल्लाळ गृहितात घेऊन निशी माझी संचरली घरी बनता बोट लावणी दावी भरता सत्यवती असे मम असे बोलता राव कुसे कमटा ते राव कुसे कमटा सई दाविताचे राव लागे पायी म्हणे महाराज हे जावे पाळण करी कन्याचे असे बोलता तया पर गर्द बोलता झाला उत्तर राया तो भाग्य असे तर मी जावई तुझं असे राया तरी ऐक मात्र शक्रशापे गर्दप देहाते मी विचारतो कृत्रिम राहते ना तरी सुरेचन गंधर्व मी मग मुळापासून समोर कथा सांगून तोशले नोपण आता 80 रुपये ऐकून वार्ता तुष्ट जिती मिळवला मग देवने लावणे राशे राव गेला स्वसनाचे भरता देवने सत्यवतेसे कुल्ला ते प्रार्थनिया राव जाता स्वसंदे कमट सत्यवतेसे घेऊन अवंतिकेचा मार्ग दोने गमन करी रात्री तो इथे श्री भक्ती कथा सार समस्त वर्ष काळे किमागार सदा परिषद भाव चतुर 25 अध्याय घोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती सार 25 अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 26 श्री गणेशाय नमः जय जय कमलापती सर्व साक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपती जगदात्मया गंधर्व गर्दभे संचार करुणे स्वधारे सहित सत्यवती रत्न मार्गे चालता मुकामुकाम अवंतिके 5 लाख कुल्लाळ गृही सदन पावणे राहते झाले समुच्चय करून परी सत्यवती सुधापणे कन्ये समान पाळीत असे तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमटमूर्ती मम लग्नाते करून पती माझा मज दाविका येरू म्हणे वावशमा या बोलाचा फेडीन संशय मग रात्री अवसर पाहून समय गंधर्वापाशी पातला म्हणे महाराज पशुपती कामना विधली जे तवचिती ती फळासे निघोती तुझ लागली पावती झाली तरी त्या अर्थ सुलक्षण पुढे व्हावे मंगळा कारण सत्यवती उत्तम रत्न वाट पाये पतीचे म्हणे महाराज कमट ऐक मंगल विधी नसे एक सुराविधी पूर्वक हा सोळा मिरवत असे ऐसे बोलता गंधर्वाज कमट म्हणे आहे बर्वे परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा म्हणे संधी कवन कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे तरी आमिषे संग मनुष्य गैसे रीती घडेल गे तो म्हणे महाराजा कमट ऐका रत्न सत्यवती अलौकिका ऋतू समय सत्य 2 दिका श्रुत करावी आम्हा ते सत्यवती उत्तम 10 चतुर्थ दिनी एकांत ठाय तुष्ट करीन गंधर्विकाय वरून या महाराजा ऐसे बोलता गंधर्वाने तुष्ट झाला कमट म्हणे मग स्वधामात संजरोनी उतांत कन्येचे निवेदेला
मेथे लोटल्या दिनो दिन समय पातला ऋतुकाल मान चतुर्थ दिनी कुल्ला जाऊन श्रुत करे गंधर्वाते. असे बोलता कमटवाणी वेश गदवित तक्षणी सोडून स्वस्वरूपा प्रगट करून मै लागे मिरवला मिरवला परे गैसा गबसे वस्त्रा भरणे कनक कांती कमटे पावणे चित्त सरते आनंद तोय हे लावे. म्हणे महाराज स्वधर्म स्वर्गधामा का अहम यहुत असे लोका नेऊन येत प्रतापावंकार कष्टविले पापिष्टे मग सुरचन गंधर्व हात धरुणी कमट सती नेत. म्हणे महाराज स्वकांते ते सांभाळावे सुरसे मग सुरचन गंधर्वे एकांतासे पाचारिले सत्यवतीचे येरी येतात षोडशोपचाराशे गंधर्व राज पूजेला. मग अतिप्रिते समासे ते ऐके भावने उभय म्हणते आसुर विभाग कामार्थ रते तुष्ट चित्ती मिरवला मिरवली परी त्याची रात्री गर्भ संभवला. सत्यवती प्रारब्ध गे पुत्रवंती जठरस्थानी राहिला. या परी गंधर्वराज म्हणत तसे सत्यवती भाज पुत्र मुखाते पाहिले तो जकी स्वर्गवास करेन मी. क्षप्रशापापासून कथा सत्यवतीने होय सांगता कथा सांगोडी म्हणे आता सुखे क्षेमात असावे. तरी आता राजबाळी पुत्र उल्हासी लेणे काळी परी तो पुत्र महाबळी राजासनी मिरवेल. मिरळ परी धर्मदाता विक्रमामे जगविख्याता दरे शास्त्री आधारिवंत शककर्ता मिरवेल. असे सांगून सुरचना पुन्हा गर्दभ वेश धरून सवेची सेविले आपले ठाण अंगणात येऊन या पुढे दिवसांदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुस्ते कुल्लाळास सत्यवती कोणे येरो म्हणे मम कोमरी मोहे आणली आहे माहेरी करो दर्पणी म्हटल्यावर पुन्हा जायले स्वसदना. असे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवाय सकांचे मन या परिस्थिती 9 मास पुन्हा गर्भस्थानी विराले. तो सुलक्ष तिथी नक्षत्र करण शुभयोगांती चंद्रबळ ताराणी ते प्रस्तुत झाले सुलक्षणे. पुढे होता संस्काराचे बारसे केले द्वादश दिवशी पाळसा घालून पाळणा काढून बाळकाचे विक्रम नाव ठेवले नाम ठेवले सुदिनास तो अर्क प्रवर्तला असत प्रदेश सुरेचन गर्दभ वेश सांडिता झाला तत्क्षणे. मग संचरण सदना ते सतवते ते म्हणे कांते शीघ्र आणि पाहू दे बाळकाते पुत्रमुखी या काळे. पुत्रमुख पाहता दृष्टी आठवून गेल्या शापकोटीत व अमरे जाणविले शक्रपटे मालती ते पाठविले मातली ते पाठविले विमानरोहणा मातलीत घेऊन येता झाला अवंतिका साने शीघ्रद्वारे आसन ठेवणे सदना माझे संचरला. म्हणे महाराज सुरेचन मज पाठविले पाक्षासने तरी आता आरडून विमान अमरस्थानी चलावे. असे बोलता मातली वचन सत्यवतीने बाळक ओपन म्हणे कांते समाधान ठेवू आता जातो आम्ही. असे बोलता सत्यवती म्हणे महाराज गंधर्वपती बाळ तांदूले टाकून शेते कैसे जाता महाराजा. असे म्हणून सत्यवती हमरडा फोडीला वृत्ती अश्रू भरून नेत्रपाते दुःखसरिता लोटत असे. म्हणे महाराज तू कारण जनक माझा सत्यवर माझा न तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मग जाता. असे बोलता सत्यवती हृदय धरून सुरेचनपती चुंबन घेऊन अश्रू हाती पुसून वदत असे. असे युती शुभानने तुझं स्मरण होता माझे म्हणे त्याची वेळा उतरून येऊन भेटी देईन तू ते घे. सत्यवतीचा धरून असं कंठा उपने मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. असे वदन सुरवचना पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळताने वर्यावर्धन होत असे. दिवसाने तो होता थोर 7 वर्षी झाला कुमर मग मुलासी खेळता झाला सतर राजचिन्नी खेळत असे. विद्या तरी सहजचिन्नी शस्त्र आधार अश्वारोहिणी सहज सेवकाश्रय करून विधी लागे अभ्यासे. पुढे 16 वर्षावर ते इष्टत्वे भेटवला विक्रम राहते 5 साखरे अर्पण याते ग्रामरक्षणे ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजणी गाजवी राहती तो व्यवसाय बाजार शेती तेथे येऊन राहिले. तया माझे भरतनाथ वनचर सावजी भाषा जाणत बोलले बंगताच्या अकस्मात भाषा सांगित याचे म्हणे उत्तर दिशेवनी दान निर्वळपणी होऊन मान दक्षिण दिशेचा धरून गौरव जात आहे बांधिक तरी त्याच्या सामोरे होऊन जाऊन वधेल कोणी त्या कारण वधेला ग्रामद्वारा पूर्ण रेखावा आणि दुसरे आपले भाळा तो चक्षणी रेखीचे टिळा तो अंतिका उत्तमचा अनुपत्वाते मिरवेला. असे एका भरतरवाणी विक्रम जात असे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथारंजनी पूर्वाध्यायी वदलेसे. तरी श्रोते बुद्धिवान पाती सिंह लोकन चित्र मागंधर शापन राक्षसे मिरवला. तरी शाप वशने शाप वचन शिववर्दे शाप सघन बोलेला सैत्री नयन की शापी सुरोचन राहिला की तयाच्या विरह करून निर्माशय विक्रम नंदन त्याच्या हस्ते पावनी मरण राक्षस शरीरा सांडसे तो असा शाप शिववर्देसे होता. चित्र मागंधरवासी तो समय भरतरी वागोतरासे येऊन या झगटला. असं ही मागील कथा विक्रमवर्तेचे शब्द ऐका शस्त्र संजनी सामोरा पंथा चित्रमागंधर होत असे. तो चित्रमागंधर राक्षसा परे करून भाव मानव परे धरणी स्वभावे येत आहे पांतिक येत आहे परंतु 4 अमूल्य रत्ने तेज अपार मुष्टी घेणे राक्षसोरा मानव विषय गमत असे. तो विक्रम जाऊन ते अनेक शस्त्र विद्यते विपुल जटे सामरावनी मौळी दृष्टी असेले ती प्रेरित असे. सकळ प्रहार ते भेदता धाई राक्षस उलथवणी पडला मही प्राण कासावी सवनी देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्भ विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे बेजन हृदय भाईट आरे केला. तो राक्षस उनिकत प्राण दिवे देही तीर्थ निगुण गंधर्वपे स्वपदा पावनी विक्रमाती वंदिले. मग गंधर्व कथा सह्यदृष्टी विमान उतरले मही तळवटी त्याता आरोहण कथा जटे विक्रम पुसे तयाते म्हणे महाराज राक्षस पुन्हा स्वर्गा करू
जासी गमन तरी तो कळा राक्षसाकारण दुर्लभपणे वाटत असे. मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन आपले चित्रवा गंधर्व नाम सांगून गेला. असताना एरेकडे प्रेचर्य चाचपणे पाहे करी तो चार रत्न मुष्टी माजारी तेजकुंज देखील विक्रम देखता हर्षवंत. मग तो भरते धन्य म्हणता ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवता दृश्य म्हणावा. ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारगाम रुद्रक्रीडाद्वाराचे उत्तम चर्चून या निघाला. ऐसा निकुणी अतित्वरा आला व्यवसायिका शिबिरा तो ते भरतरी असं घालून गेला. सकाळ बसले वेष्टोने येरो म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजा अन्य ग्राम रक्षक देशांतरी नांदत असे. तरी सहस्थिती मनाची ओझ तुम्हा भेटील पाहतो सज उत्तम तुमचा गोष्टी गोजा ऐकून या हर्षलो. येरो म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोत्या ऐकल्या जेठी. विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुखा पहारा देत असे. तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो. रात्री तुम्ही बोलता तितके निगोते श्रवण होत असे आम्हा ते. परे आता हे असो कैसे तुम्हावरी धाडी आली विशेषी ते स्रोत झाले कैसे तुम्हासी म्हणून शोधा पाहतलो. विक्रम म्हणे तस्त्र येता कैसे कळले तुम्हा वार्ता. हिरे म्हणे कुल्ले भुंगता वर्णन केले त्या वाचे. व्यावसायिक म्हणते त्या ते भरते नाम याते आहे. मग दृष्टी पाहून प्रांजळवंत पूर्ण ओळखी झाले. क्षणिक बेसून नाना भाषणे व्यावसायिकाचे तो शिवमन. मग उठा झाला त्यापासून चालता ग्रामीण संचला. पैसा जाऊन आला एकांती भेट झाले जकात्या प्रति तो मागितल्या घट्टावरती सन्ना बाहेर येत असे. म्हणे आपले ग्रामीण घटक औषध पाठी व्यावसायिक तयाचे जकाते नाके देख हिशोबाते घेतले. तरी त्यावर तल्यानाने मी देईन त्रयर्थ गुणे परी भरतरी नामे तया रत्ने मागून घ्यावे महाराजा. म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम्मू बंधू पाठीचे रत्न कार्य व्यक्त आत्मा होणी व्यावसायिका हिंडत असे. तरी त्याचे आमचे संगोपन केले थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा सावर जंगमा परलोकाती मिरवेल. असे बहु प्रकारे ते सांगितल्या जकादाराप्रती हे ऐकून ग्लानित मते द्रविलोभे तोषला. ऐसा तयासे विक्रम बोलता जकाती सहज आला होता. विक्रम येतो काम दहिता पूर्ण करेन मृत्यूशी के सका झाले एकांती करणे सेविता झाले आपल्या सन. मग पुत्या लागे बोलावणी व्यावसायिका पाचारले गुण माल टिपी लावणी शोभारीत बोली धन तो ते व्यावसायिकी आणून तया करी ओपिले. यावर बोले जकाती म्हणे व्यावसायिक एकायुक्ती भक्त नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. असे म्हणते उकलाची पोचवणी आहे आमचे मंडळागणे. जकाती म्हणे आमच्या नैने कैसा आहे पाहू द्या. तो त्या ते पाचारोने दाविते झाले मुटकाने म्हणते हाची आमच्या गणे विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहून भरतरेसे म्हणे अप्रत्यक्ष महिचा शशी कोणीतरी अवतारासे महिलागी विराजला. ऐसा तर्क आणून म्हणे बोलविला पाहून नैने. मग व्यावसायिकाचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांतीने था म्हणे व्यवसाय ते तुमचे द्रव्य देऊन तुम्हा ते माफी चिठ्ठी करून जे त्वरित तुम्हाला की बोलू. तरी तुम्ही पुन्हा परतो न माला न सबळ भरून तो अरे तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती तेथे असावे. तर व्यावसायिक बोले भरतरी ते तुम्हा निराशेत ठेवणे नाही जात. बाकी साखी येणे आम्हा ते गावा माझे उरले असे. सकाळी ईशो प्रकरण माहीत आहे जकात्या कारण तरी त्या जपाशे शेअर घेऊन त्या संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरताना तर राहीन म्हणे सर्व अनसंमते देणे घेणे सकळार्थ उकळून येईन मागारा. असे बोलून तया देखते ओपते झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसून तया प्रति शिबिराते पातले माल ताल उरलावे कोणे निके झाले. तिथून येरेकडे विक्रमा कारण पाचारले जकात्याने. देवणे तया एकांतासी म्हणे केले सांगितल्यावर असे. मग हिशोब दाखवणे बेरजेशी द्रव्य आणि म्हणत असे. असे बोलता जकाती वचन तो काढून देत असे. एक रत्न म्हणे हे तुझ पाशे असतो दे गाणं सांजी आपण असे. द्रव्य तुझे त्रैभाग्य अर्थे देवणे घेऊ स्वरत्नाती ऐसे होता जकात्या ते अवश्यपणे होत असे. यापुढे भरतने मी ते बने बंधू ते ओळखे ते न बोलायचे काही त्या ते भोजना पाठवा. मग गृही बाहेर निघाणे उभयता ते ऐसे सांगून एकांता ते मग जकाती पाहून भरतात ते विक्रमाती बोलत असे. म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे तर याची पाप निश्चिती करून जाणं हा गडी आमचा संगोपा. असे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे. मग भरतरी हा धरणे स्वसतासी पैनेला. द्वारा निकटे टाकून वसन त्यावर बसला. भरतरत्न चार घटिका करून भाषण गृह माझे संचला. माता पाचारून सत्यवती निकट बेसून एकांती तजे निकुणीने धावणे जती वृत्तांत सर्व सांगत असे. जंबुक पोल भाषापासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिळाला रत्न धोई देठ पै केला. म्हणे माते पोंजवणे अधिक भरतरीचे आणि स्नेह दोन देख पूर्ण तारीख पाठी रक्षक पुढे माती होईल गे. तरी आता दुसरा स्वतः ज्येष्ठपणे मिरवे लोकात अनुरेणू इतके त्यात भिन्न पडून देखे. असे सांगून माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रमोपती. तो पाप सिद्धी होता असे त्या प्रती भोजना ते सारले भोजन झाले असे जाऊन पाहता झाला दुर्गम स्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनेते. यावर भरतरी येथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याचे देखून भरतरीने बोलत असे. म्हणे भरतराव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्याला पाचारून घेत जाऊ तुम्हासे. मग अवश्य म्हणून भरतरीने आता विक्रम सत्ता पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माय सत्यवती त्यावर पुत्राची ऐकून युक्ती परम महाते भरत जाती गुंडाळून घेतला. स्वस्तीची भक्ती कथा सार समस्त कोरश काळे किम्याकार सदा परिसद भाविच्या तड शतमाध्याय गोडा
श्रीकृष्णार्पणमस्तु शुभमवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ती सार षटशतम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 27 श्री गणेशाय नमः। जय जय जगदुद्धारा विश्वव्यापका विश्वंभरा जगत्सृजेता करुणाकरा दिगंबरा आदि पुरुषा मागील अध्याय निरूपण भरतरी आणि दुधा विक्रम प्रेम सागरे भक्ती प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एक दोरे ग्राम रक्षिते एक प्रसंगी तो एके दिवशी शुभगामी दैव उदया पातले मोक्षपुरे असते सप्तम त्यातील तेवंतिका ग्राम तिरुपती नरेंद्रतम शुभ विक्रम विराजे तया जठरीते सुष्मवेली सकळ देही संचार पावली पावली परिभावे परतली संभवनते सांगावया नाम जे सुमेधावती तीक्ष्ण बुद्धी असे ते परिचंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपी मिरवत असे परम सौंदर्य मुखमंडळ राय कळवणी घेतले चुमन उपरे कल्पनेने वेदले मन वराविषयी रायाचे मग सुमती मंत्री पाचळने बोलता झाला शुभ विक्रम वाणे म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवरती दिसत असे तरी इतके स्वामित्वपणा पुरुष जा दिगरत नाही यावरी मंत्री बोले वचन राहू ती ऐकून या मग स्व आत्मजाला निराशी दावी ते पहा जयावर असे त्यातेच आपण राजसन्नासे करावे सुरत वैभवाते मग तो वर जामात सुत उभयपणी या जगात मिरून ते न जे सकल सहित सांग पिल तुम्हासे ऐसे मंत्री बोलता वचन मान तुके शुभ विक्रम म्हणे अवश्य ऐसे ते करणे योजलेले अर्थात परिप्राज्ञ करावे असे समारंभे गजशुंडेश माळ उपनी राज्यसनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वर ते लोकात मिळवेल महिपती कन्या पुणे उपरांती सर्व चुका उपावे ऐसे बोलता शिवविक्रमणोपती त्याची मानले मांत्रिका प्रती मग शुभ शाळा मंडप ते महोत्सव मांडला पाहुणे दोन दिन सुदिन मास उभारली मंडपास गुढ्या तोरणे पाच पताकास राजसदन शोभले वस्त्रा भरणे कनकवंदनी भूमी मिरवले कुंजरत्नी दिवे माळाशंडी ओपणी ग्रामाजी संचाला मागे मंत्री मानवी प्रासहित चक्ष दिशा करीनुपनाथ तो दिव्य कुंजर घेऊन माळते नगरामाजी संचाला आधी सभा मंडपीचे जन दिग्गज सर्व लोके न उपरे नगरामाजी गमन करता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहते ठाय उभे राहून तो ग्राम शोधे दुर्गी घेऊन विक्रमाते विलोके गज येऊन दुर्गाने कट उभा रायन चाले वाट तो दुर्गे विक्रमासह अष्ट सेवाधारी असते की गज कुंठता पाहे नोपती खाली पाचारी अष्टापती एका मागे एक उतरते दुर्ग पाऱ्या विशाल तो सर्वामागून उतरता विक्रम गज आनंदनी धावे सकळ कुसुम माळाग्रीवे लागून शुंडा दंडी ओपिला माळग्रीवे ओपिता गज वाजे वाजंती चाले तो गजस्कंदी वाहून राज शृंगार मंडपी आणेला मग ओपुने आकंकासन निकट राय मंत्री बैसून परे चर्चा जाती लागून कुल्ला शब्द निघाला तेने कोरोना राव चिते कायसा झाला साशंकित मग मंत्री काय घेऊन एकांती कुल्ला शब्द दर्शवे म्हणे योजल्या अर्थाप्रती भिज्ञ पार्या सुमिधावती आम्हा क्षत्रिया कुल्ला जाती वर्ण भिन्न दिसतो हा असे बोलता शुभ विक्रम राव मंत्री व्यापिले संशय भावे करीत सर्वनिषदान राव घेऊन वैवाटला सवे घेऊन मंडपा ग्राम बाहेर त्या अष्टप सोबत्या बोलावणी बाहेर निकट बैसून जाती विचार पुष्पा झाला तयासी ते म्हणते नेनो काय कोण जाती कुल्ला म्हणते विक्रम प्रती तरी परी यांचा शोध कुल्ला जाती कवना लागी पुसावा मग तो म्हणते परस्पर एक कमठा पाचारून वागोत्तरे एकांते नेऊन परमादे जाते उतांत पुसत असे तो कमट मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळे सत्यवर्म मित्रापतीची कन्यका या उपरी पिता सुवचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे एकता वर्तमान मंत्रितोषमान होत असे मग कमटास नेऊन राय समोर तेथी वधविले वागोत्तर रावा एकूण ते उत्तर परमचित्ती तोषला तो श्री मांत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन या आता आम्ही जातो मिथिळा राज्यात परिपाचारण पाठवा तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याती अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती बोळीता झाला मंत्रिका प्रति मग कमट आणि मंत्री सुमती मिथुळेपती पातले राय सत्यवर्मे ऐकून सदनी गेले गौरवणी मग कमट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले तई एकांती कमट विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदले जठर विक्रम फळ मिरवले तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह तरी संशय द्रुमा आपण चालवून मुळापासून खडावा ऐसे सांगून सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्यावर झाल्यास कथेले राय ऐकून सरळ सकळ विचार चित्तसत्य आनंदपर दाटून पुत्र संभार शुभ विक्रम संगमे मिळाला भेटून सत्यवते ते सकळ पुसून उतांतायचे मग शुभ विक्रम रायाचे चित्ते अतिपांग पेटला या उपरी सुघेश सुघोषमळी विक्रमादेश केला राजनवाळी मग राजपदे ते काय बैसविला महाराजा ऐसा समारंभ झाल्या पाठी मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंदमही पाटे मंगलाचा मिरवला या उपरी सत्यवर्मा परम संस्काराचा आनंद घेऊन आपले राजत्री विक्रमादेवन उचित आनंद संपादित सत्यवती उद्रेचे रत्न राज ओपिले त्या आनंदन उभय राजे सार्वभौम विक्रमोक्ती मिरवला असं ऐसे वैवाट करून निघता झाला सत्यवर्मा हिरेकडे विक्रम बर्तविती ओपी राजा मग उभय बंध समाधानी राजकर्ती अविंतिका स्थानी तो समती मंत्री काय देणे असं एक सुचला की आपले कन्या पिंगला देऊराया भरतल्या मग त्रिविक्रमापासून 16 शोधिली तिथे लग्नाचे परी तेथे विक्षेप आला औचिता कुटाळ मिळाला रजकत्वता मंत्री कारटोनी सांगे वाता शोध करा जातीचा असे बोलता रजक त्या ते पुन्हा बोलविले कमट कुल्हाळा ते त्या ते पुस्ता सविस्तर ते कुल्हाळ म्हणे श्रुत नाही
मग सत्यवती ते विचारित भरत तुमचा कैसा सुत हे म्हणे उदर व्यक्त भरत नव्हे माझा के असे ऐकून त्याचे ते विक्रमा विचारी मंत्री तुमते तोही म्हणे नेनो जाते बंधू मानिला भावाते असे बोलता राव विक्रम संशय पडला मंत्री सुगम मग भरतरी स्पृष्ट झाल्यावर प्रांजळ सांगे भरतरे मित्र वरून रेतापासून वनांतरी वाढलो हरणीपासून बाट संगीत व्यासा देख करून सकळ कथा निरोपेले परी मंत्री कान पडे विश्वास चित्तीस म्हणे स्वकार्यास मायचे भाषण करते स्वेच्छास सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणते आम्हास तरी याचे असते मित्रावरून सहकार्य लागे पाचारावे असे मंत्रीचे ते योजने म्हणे तुमचा पिता मित्रावरून येतो तरी स्वमंगला ते बोलावणे आम्हा दृष्टी दाखवा असे बोलता मंत्री त्या ते म्हणे अघटित काय या ते उपगौ भारावणी अंगणा ते उर्दृष्टी करीत असे म्हणे मित्रावरून ममता हा देह असेल तर येता तरी माझ्या बाळाची द्रोणी असा मंगलासी ये का असे बोलून दीर्घवाणी ध्यान धरित आपले म्हणे हे जाणवले अंतकणे मित्रावरून ते दवा मग वात चक्रे आगमन अंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागणे शुभ विक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सरसमते सकळ संशयाची सांडी भ्रांती मग सुतावे हा प्रत्येक कन्यादान ओपिका म्हणसेल तरी मंगळाने का वराचा सिद्ध सावाजनक तरी पुष्पवृष्टी मंगळ सर्व हाती करेन या प्रेतया विक्रमाच्या ताता ते सुरोचन गंधर्वा पाठविणी दे सकळ संशय साणून तोरे ते सुखे द्यावी पिंगळा असे तन्मुखीचे ऐकून वचन परितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशयाचे सानने लग्न सोहळा मांडलेला मग नेमिल्या तिथे श्रीमंत पूजन तो संधीत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्य तेसे भेटून विक्रमाते पाचारी विक्रम योनी त्वरित त्वरित तातचरणी माता ठेवत मग बोलावणे सुमंत्री काते सुरोचन ती भेटवे निकट बेसा सुरोचन म्हणे सुमते तो दैववान प्रत्यक्ष गुरुमे नारायण सोयराजाला जामात असा बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे भाग्य असे खरे उत्तम सरे झाले देवके तरी मी एक अर्था ते दैववान असे त्रिजक्ती तरी झालाय मंडपापते करी सीमांत पूजना अवश्य म्हणून सुरोचन मानविषयी मंडपी येऊन समारंभे कटे सीमांत पूजन करुणी विधी उरकेला वधोरा ते आशीर्वाद देता कुसुमे वशते स्वर्ग देवता अष्टके झाले करतल हस्ता टाळी पिटी ती आनंदी असो 5 दिवस उत्तम 16 नाना रत्न रंगमाळा सकळ तो शोने वराड पाळा बोळविते सोमतीने वर पिता मिरवेला सुरेचन वरमाय सत्यवती रत्न असो सकाळ पुत्र 16 समान सोमंतीने ओपेला या परी एक मासाचे अर्थे सुरसंतोषला सह सत्यवते मग विचारून शुभ विक्रम रायापते स्वसाती पै गेला येरेकडे अवंतिकेता दिवस लोटले बहुता पिंगळा नामे स्वरूपवंत ऋतू काळ पावले मग उभयता एक म्हणे सदा विचते संतोष म्हणे या उपरे भरताने लग्न केले अमोप द्वादश कामिनी करुणे सदा विचय भोगासने परे दुःखदा मुख्यदारा पिंगळा नामे पट्टराणी मिरवत सभा मंडपी रथ असा परी पिंगले स्त्रीवते वसे सदा चिताराय सैन कमे तिथे पाहता घडोघडी पाहत असे तन्माय शुभन्न उभयतासे ऐकी प्रतिवते प्रपंचासे असे लोटा बहुदेशी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधी लागून राव जात असे वर विपिनी तो वरुणे पाहे मित्रावरुणे पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात मम वीर्याचे उदेले सुत मग एक अगस्ती दुसरा वर्तनात मृत्यू भूमिकारे परी त्यात अगस्तीने हित केले चपळपणे स्वयं वारले परी भरतळीचे मन गुंतले राजवैभवा कारणे तरी ह्या विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने याचे हित याचकाने प्राप्त कैसे होईल की नवनाथ तिला अवतार कृमी नारायण महाथोर परिवेष्टीला विषय तिमिर सुटेल कैसा कळेना मोह जोने पोटे उतरता झाला मैतळवटी अनुसयात्मजाचे घेऊन बेटी वर्तमान निवेदले म्हणे महाराज योगद्रमा काम वेदला आहे आम्हा तरी त्या कामाचे सत्यभावना घेऊन ऐकून घेई महाराजा तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरवला नाही मही तेज पुंज तरी मिरवला मग महात्मज बचिंद्र संबर तरी तूर आहे पंथ मिरवणे सदीचे मिरवले जगात रत्न ते चिती मम नंदना प्रविष्ट करी याचे जगे यावरी बोले अनुसयात्मजा चिंता न करी वर्तनात माझे प्रसादे जाण सत्य जगा माझे मिरवल परी कैसरी ते चिरंजी शोभे महिवती यावरी मही तावत जते भरतनाथ मिरवल तरी आता संशयासी न राहावे आता स्वस्थ चित्त असावे मी यत्नी करून भरत रावनाथ पण ती मिरवेना असे बोललो ना त्रिनंदने बोळेता मित्रावरून आपण त्याचे घडे कृपा करून भरतरी पासी जात असे तो एरीकडे भरतनोपती पारधी स्तव कानना प्रति मृगे करता हिंडे निगुती नानवने उपवना ऐसे ऐशा भाषण स्थिती अचाठुपणी भरतनोपती मृग्या करता वातापुरते काननाथ हिंडोनिया तै रश्मीचे तीव्रपण चमुहळी त्रिशे करून मग राव भरते मृग्या सांडून उदक शोध धावत असे परे पंचत्रयी चतुर्थीत कानक विरहित योजन शात उदक न दिसे असे भारत कानक सूक्ष्म विरहत असे प्राण झाला कासावी सौदैन 60 साचो शास मुखे कोरड पडले विशेष जीवा लोटू लागलेसे असे क्लेशाचे प्रकरणे श्री दत्तात्रय काननी गुप्त विषय असून राया मागे हिंडत असे तो विपण मध्ये गोंगावत काय करी त्रिस्तुत मायेचे सर्व रचून ते छंदे व्यक्त दाखवे तो एरीकडे नोपनाथ क्लेश शेंडता काननाथ तो सरोवर ठाई देखून अकस्मात एकताची पातला परम देखून गैरवय जमीना धाव घेत असे नृपती रत्न सरती काठी जाऊन जीवन सरसू टेकला आता स्पर्शावून जळात तो तिकडून उठला त्रिस्तुत प्रत्युद करे कळून हात रायांतरी धावला
अरे अरे वाचे म्हणून न म्हणे न स्वीकारी माझे जीवन, तू कोणाचा आहेस कोणा आधी माती सांग के. हिरो पाहुणे भय द्या ते भय दाटला नो पण आता बोले ना काही न बोले शेत टकमका पाहत असे माता पिता गुरुसहित सांगून करे उदक पानाते ना तरी सरिता पासून मग ते सहजीवन येतेची हे राया. असे ऐकून भरतनाथ पदावरील लोटला तो नमून जन्म कथे सहित सुद्धा सांगितले. भरते माता पात्र साठवणी पिता मिरवला मित्रावरून असे प्रकंड दत्ता लागून मुळापासून सांगितले. येरो म्हणे गुरु कोण भरतरे म्हणे नाही अजून असे ऐकून यात्रेनंदन बोलता झाला रायाचे. तरी तो पूर्वीचा परमपापिष्ट म्हणून गुरुन मिळा वरिष्ठ, आता तरी क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते. तुवा स्पर्श केल्या पाणी सफळ होय तोय जायला आठवणी ने गुरुत्वाचा विटा मानने तोय त्रासा पावेल. मग तोय आटल्या निगुती मम कोपाची पावक्षे की आसोडने तव देहाप्रती भस्म करेल क्षणादे. असे बोलता त्रिनंदन भरतरी करते मन म्हणे महाराज ऋषी प्राण जात आहे माझा के. तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तव अनुग्रहासे मम मम मन द्यावा योग्य दिसेना. भरतेट म्हणे होत निश्चित परितशनी होतो प्राणरहित, तुम्ही कृपाळ परम संत दया क्षमा पाळिता. असे एकदा तपोराशी म्हणे अनुग्रह देईल तुझसे परी तो पूर्ण तप द्वादश वर्षे आचरावी या स्थळा. तया तप पुण्याशे करून योग्य असेल अनुग्रह कारण राव म्हणे संध्याची प्राण तुळशी करून जातो की. मग द्वादश वाचल्यावरती कैसे घडेल कृपामती. दत्तात्रय म्हणे तपापुटे संकल्पाते करावे. येरो म्हणे महाराज संकल्प सांगितल्या तो जपरी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा के. नाथ गुरु संकल्प करीसे की तपाचरण द्वादशी परी तैसे नये भैव असे पुन्हा लिप्त न व्हावे. असे ऐकता राव कुंठित विचारपदे वापले चित्त म्हणे कैसे करावे रे तर प्राण कासावीस होत असे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराज हे नाथ तरी प्रपंचारहाने मुक्त झालो नाही अद्यापि. तरी 12 वर्षापर्यंत प्रपंच आचरू द्यावा माती उपयोजने पूर्ण युगाते केल्या संकल्प समान के. असे बोलता पै भोपाळ वश म्हणे अनुसया बाळ मग कमंडल भरंजळ तया पासे पै आला. उदक ओपने कर युग्मी संकल्प करे मन धर्मे की 12 वर्ष संकल्पना मे पुण्य योग आचरेना. मवळे ठेवून वरदस्त करणे बीजमंत्र करिता आपल्या पुरणी शरणागत नाम आपले सांगत असे म्हणे वसा ओळख माते मी दत्तात्रय त्रिसुत परित दैव भाग्यवंत मम करे मवळे विराजला. परी अनुग्रह होताचे प्रात माईक सर्वारासे झाला गुप्त केले ते जया अर्थे व्यत हो पाहत असे असे चिंता मानसी व्रत करता झाला भरतनाथ म्हणे महाराज गुरुनाथ प्राण जाऊ पाय आता. असे एकदा भरतरी वचन भोगावती पाचार्य त्रिनंदन तरी ते सरिता पाजेवन घेऊन या धावले. मग चमसई तुंपणात भोगावती ते स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारून समस्त दर्शन करून चालले. पुतने संतुष्टाचे ते मृग्या करून येतनुपती येरेकडे भोगावते तिचे स्थाना पाठविले. कामधेनु स्वर्गस्थाने पाठवून अदृश्य झाला म्हणून येरेकडे मृग्या करून बरतेलेला गावात. स्वस्थिती भक्ती कथा सार समस्त वर्ष काळ किमाकार सदा प्रसिद्धाक्षत सप्तमी अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम तो श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तीसा 27 अध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जय जगदोद्धारा अखिल निरंजना निर्विकारा बत्त मानसाच्या कोर चंद्रा प्रेमांद्रा ओरससे. मागील अध्याय प्रेमे करुणा वैभव मिळवला राव विक्रम भरतरी संगमी पिकला लग्न दत्तानुग्रह साधला. ओप्रे मुलगा करून यवंतिका स्थाना जाऊन राजधामी कंकासनी सभा मंडपी बैसला. क्षणिक बसून त्वरित पाकशाळे गेला नोपणात पक्वान सेवन्यांत प्रात पिंगला गृहित संचारला. परमप्रती भावारोड राय दर्शविची ती कोड मग करे कळून स्नेह पाडे निकत येत पिंकला. तिथे वामांकी बैसवणे परमप्रतीने घेते चुंबन वाचने म्हणे तू समान अन्य द्वारा नावती. आयसे म्हणून परमप्रती पुन्हा चंबन खेत नोपती. मग भोगोने सकामृत्य संतुष्ट चिती मिरवला. मग विचार सुचला एक महान आनंदी बसते प्रीती करून बसले पिंगला बोलावणी वचन विडा त्रयोदश गुणे देत असे. म्हणे महाराज नोपकरा मध्ये जे प्राण प्रियेश्वरा मम मानचंद्र चकोर चंद्रा प्रेमाधारा मिळत असे. तरी ऐसा मिश्रित अर्थ उदय पावला असे ऐकीचे तरी नेऊन निर्दय परम कृतांत जगा माझे मिळत असे. संचता परी एकट्याती माते दिसत उचितात तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चिता वाटत असे. असे बोलता शुभानाने राव ऐकुनी बोलेवाने नेनो सकेश्वर कन्ने पुढील काही वदवेना. तो न कदा जाणे वेद विधी जाण सदा जवर्त तसे विघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील. परी अशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मई पाठे दिहे दाहून या हव्या पाठे गमन करेन तुम्हास. राव ऐकुनी बोले वचन पुरी आता तुझे बोलणे प्राण हुनी प्रिय कोणा घात त्याचा करवेना. तरी बोल उगलेचे फल माझ्या दोषांचे कसी मोलत परी समय येतात पावल मागेचे डाव घेणार. म्हणे महाराज प्राणेश्वरा या बोलाचा वाघ करा कंठी बांधिला आहे नरा कायवाच्या मानसी. परी माझे भावने असे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की. जरी म्हणाल कशावरने तरी कायवाच्या चित्त मन तुम्हा लागे केले अर्पण साक्षी असे ईश्वर तो. असे बोलून निवांतपणे स्तब्ध राहिले कामिनी परी राहायचे अंतकरणे सुदृढ शब्द
शब्द सुरदोड मिरवले परी ठेलेचे मनात चमत्कार पाहू कोणे दिवसात असो आहे हे जल्प बहुदिनात सारी ते झाले प्रीतीने सज कोणे एके दिवशी राव जात असे पारदसे मृग्या खेळता विपिणासे आठो झाला कांतेने झाले अगत प्राण तुम्हा सवे करे गमन तरी त्या मुलाचे साजपणा आज पाहून निचय असे चित्ती योजना करून मृग्या करते फिरे काना नतो अकस्मात देखील आनने मृग एक नेटका राव देखता तया पाठी लागून शीघ्र महियाटी शिनचे त्या जीवे बहुमेळ थाटे मृगत जिवंत धरेला परी हस्ते करून त्याचे जीवाग्रे दोने मुक्तास काढून भूषणे रुधिर वस्त्रे भिजवून या सेवका हाती देता झाला शीघ्र नोपती अन्य भूषणे भवने कांते सुखासनी बैसला तयावरी बैसून नोपती मंडळी दुगावणी बैसे कांती परी रुद्रवस्त्रे ज्या हाते तया लागे पाचारे म्हणे रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी कैसरे ते जरी पिंगला बोलेलं उगते तरी व्याघ्रसंधाने जेवी ते हाव ते घेऊन या पळाला असे उधवणार राय भृत्या ते गुप्त पाठीले अंतिके ते राज सदना जाणे वृत्ते पिंगले ते विलय केले म्हणे जे महाराज मही स्वामीने मृग्या करीत काननी अवचित व्याकुळ जळतून उठला रायन कळता मागा उन्हे साधून उड्डाण राव धरला ग्रेवे कारण धताची हरुणी प्राण रुधिर होणी पिळाला आता त्याचे करुणी दहन चमू येणे सकाळ वर्तवणं असे पिंगला ऐकून उदयपिटी आक्रोशे उदय पिटवून महिवती भावे आपटी निशुगती हा म्हणून क्लेशा ते द्रोणी आलुंचित असे म्हणून आरंभत तो अंतापुरी समजली मात स्त्रिया राजाच्या द्वादशत आळंबत पातल्या असे सकळंता प्रात कोढा झाला अद्भुत परी पिंगलाद्वारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराज निढळवानी पज कैसे केले त्याचे सांडवणी मोहाचा सकळ तरणी लोकून या महाराजा असे नाना गुन्हा आक्रंद असे आठवणे मग ते सेवका ते पाचारणे शय्याचे तर करवीत असे स्वामींचे वस्त्र परिधान करून घेते झाले सतीचे वाहन स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकाळ समारंभासहित येथे झाले स्मशान वाटिकेत अग्निकुंडे विधेने करून त्यात सबळ अग्नीचे तवेला असे प्रकरणी पेटविले वैन्य होता पातली सौदामिनी अग्निकुंडे स्थापनी निरोप मागे सर्वात सकाळ जय देवनी आशीर्वचन जय जय भरता असे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शीघ्र काळी हो का असे म्हणून अग्निकुंडात सांडिता झाली स्वशरात परी त्या पावकी होता असे तर गुंडाळून गेली सर्वस्व मग ते याचका पार्जन धन्य म्हणते ते कारण स्वहित केले पिंगलेचे स्वामी मिने गमोनिया मग ते याचका पार्धन धन्य जा म्हणते ते कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सेवे गमोनिया आपल्याला सदनी जाऊन बसले असे मुख वाळवणी हा भरतरी असे म्हणून स्वाचोषा सोडेते आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करते याची तुंबळतो एरेकडे विपणन उपाळ मृगा करून येत असे पावक देचे दैदीप्यमान हिलाल मार्गे प्रवृत्त करून जाता प्रते पाठविला वस्त्रे देऊन आठव त्याचा पै झाला आठव होता सिमने चित्तात अबुद्धीपणे स्त्रियांचे जात नेन गृही कैसे माता घडून आली असेल की परी माते दिसते आईत मूर्खपणा केला स्वपद घेतला स्वपदरात ऐसे चिंता करिता अवंतिके पातला परी यात श्रोते कल्पना घेती पिंगला दहिली पावक शक्ती तेव्हा विक्रमनोपते शोध कैसा अंतरला आणि जो भृत्या आला होता वस्त्रे घेऊन तिने कैसे पाहिले निर्वाण परी पिंगलेचे वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परी रायाचे पडून काटे कटक शोधिता मही पाठे मग तो असमान होता शेवटी कटका लागे मिळाला आणि त्या समयी विक्रम परी सेविले होते मातृ घरे पितृळेस जाऊन समाचार सत्यवर्माचा घेत असे मग सुमदी प्रधान चमू सहित शुभ विक्रम रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळीचे ज्ञानमय त्या राया समी गेले की गृही तितके श्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धे केवळ त्याचे नातुर असा समय आला घडून होतो त्याचे घडले पार विघ्न पिंगला बुद्धीपणे रत्न ते देहांत पावले असं पहिले मार्ग वाट राव भरतरी चमुनेट येऊन अंतिकेने केट ग्राम जात संचरला म्हणते महाराज दिन मने भृत्य कालावनातून तो दुश्चिन्ह दोनिवाने ग्राम उडविला शोकात परे त्या शोकाचे ऊर्ध्व नळी सती पडले सुमती बळे नर स्वामीने पिंगला दवडले परत्र देशी गेलेसे परे ती चेक करून बोलवता आता गृही आले सकजन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रौढ लोटला ऐसे राव ऐकता वचन परम घाबरले अर्थ करण मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिका पातला राव जाता श्मशानमयसे पाहत पिंगले चित्तेसे राव विरागे होणे माणसे उडू टाकी म्हणत असे परे त्याच्या मुमेचे ग्रस्त तोर रायासे कळून धरते समग्र स्मशान कुंडीचा वैश्वान वेठून या बैसले मग बैसल्यात ठाई आळंबत महिमस्तकाते आपले तर हृदय पटन शोक करीत मूर्छ लागी पावत असे आ पिकले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य मंदिरे निद्राशयन कैसे येईल सांग पा या परिसर जाणून लोक रायास पाहुणे शोक गैरवळीत असे आणि शोक शब्दे करोण्या मग गावीचे ग्रामजन स्मशानाजवळ आले धावण परी राणाचा शोक पाहणं ते तैसे ते हा होते पै म्हणते महाराज भविष्यात होणे गेले ते होणार याचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना असे बोधिता सर्व जग युक्ती प्रति नानाबद्ध परी राणाचे हृदयच्या अंग शोक काजळी उजळेना मग ते ग्रामीचे सकळजन थकीत झाले बोध करून एका मागे एक उठण आपले सज्ञ सेवेते असं तिही लोटले रात उदय आली गबस्तीचे पिंगला चित्तेचे पाहुणे शक्ती पाऊस झाला दृश्य मग तो मानन दुसरा दिन पुन्हा पातले आत्तजन उत्तर क्रिया संपादन असे मिलन केले पै
ते भरतरी सावे पाहुणे चित्ते विचार करता पूर्ण घे देईन असे संचय स्पर्श कोणा न करवे. आपण बैसणीचे तारक्षेत कोणा लावू देईन आहात. मग ते आपत सहजन समस पुन्हा गेले माघारे. परे तो रावतय साचे ते बैसा झाला दिवस रात. अन्य पाणी तेजन समसा पिंगला पिंगला म्हणत असे. मग ते निर्वाणीचे वर्तमान मी थोडेसे दुसंख्ये जाऊन राव विक्रम करता श्रवण निघता झाला तेतोने. सत्यवर्मादे शुभ विक्रम विक्रमादे सुमती प्रधान परम शोका नवरचन अवंतिके ते पातले. आठवे सर्व कन्याचे गुण म्हणे मम हातीचे गेले विधान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न कर्तळे काळ तस्करे नेले की. आठवणी नाना गुण शोक करी यती दारुण. मग विक्रम नृपती होणी नृपती पुढे होणं भरते लागे समजावे. नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मन न तो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदत असे. परे राव बोध करिता उत्तम लोटून गेला दिन क्षम. मग विक्रम तर्फे करून सचुरभूत झाला. या परी पुढे 13व्या दिवशी जाती भोजन दान मानेसे सर्व उरकोने राजसनासे घेऊन राव बैसला. भरतने सोडे स्मशान वाटिका धरून बेसला. चरणिका जैसे रुंदे धरणी हे गाव विष्णू बैसला स्मशाने. असे अचलपणा मिरवता झाला मित्रानंद परी. नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्याचे शोक करीत असे. असा बोध करिता नित्य 12 वर्ष लोटले सत्य पर्णतृणांना भक्षुण जीवित उदक आहारे राखिले. पुरुष शरीर झाले तिने कठी उरलाचे प्राण मुख्य आणून हरीचे नाम शोके पिंगला वदत असे. ऐसे लोटे 12 वर्ष सुचिस्मंत झाले शरीर कृतत. हे पाहून येते क्लेश मित्रावर निद्रवला असे. पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त मग मित्रावरने तुष्टनी मनात अत्रीच्या आणि कटी पातला. तो ते प्राज्ञिक त्रिनंदन मित्रावरणी स्नान देऊन म्हणे महाराज कामना कोण धरून येथे आणला असे. येरी म्हणे जे जतमा ज्ञान लतिकेच्या फलद्रुमा जाणत असून पुस्ती आम्हा ज्ञानत्व घेऊन. तरी तवशेष जबर तरी त्याची कैसे झाले परी. तो हृदयान हिता ते वरे विलोक की महाराजा. मग तो महाराज ज्ञानवान हृदय पाय विचारून तो विपत काळी शके करून भरतनाथ मिरवला. अति क्लेश तयाचे पाहुणे प्रमदवला मोहे करून. मग मित्रावरून आते बोले वचन चिंता न करी महाराजा. माझा शिष्य जो मच्छिंद्रात तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मये भ्रमत करीत तीर्थ येईल तेथे महाराजा. तो परम आहे प्रज्ञावान तयासे तेथे पाठविन. तो नानायुक्ते करोना शुद्ध पंथा आणेल के. असे बोलता मित्रावरून संतोष मिळाला चित्तासे. मग पुसने अनुसया आत्मजासे स्वस्थाने से पै गेला. स्थिती भक्ती कथा सार समस्त वर्ष काळ सदा परिषद भावित. अष्टविंशतम अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतो. श्री नवनाथ भक्ती सार 28वा अध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमलकांता चांडोरमर्दना वासुदेव स्वतः कंसारी तो जगंत्राता वासुदेव जगदेशा. मागील अध्याय विरस्थिती लादली गाढत्वे भरतरी प्रति पिंगले कथा स्मशान क्षते पूर्ण तप आचरला. असे गर्भादेत मच्छिंद्रात ठेवून गोरक्ष कराय तिथं महिलागे भ्रमत गिरणार प्रति प्रातला. तेथे भेटून दत्तात्रयासी भावेन मिली प्रेम राशी. श्री दत्ते धरून हृदयासी आनंदाती उचंबळला. मोहित वाणी पुसत असे त्याते म्हणे कोठेरे मच्छिंद्रात तू सोडून निरपेक्ष त्याते महिलागे भ्रमत असे. येरो म्हणे सुमास पुन्हा नसतो गर्भाधी प्रतिमचंद्रांना राहिला असे स्वसुखे करून जप जापाती योजनिया. मुहूर्तपणे स्वसुखासी लावली असे तीर्थसाहसी. मग नाना तीर्थ उद्देश करीता आलो पर्यसा. असे उधनिवृत्तांत यापुरी बोले अत्रिसुत वत्ता कार्य लागले मात त्या कार्य ते संपादे. तरी म्हणते कार्य कवन भरते नाम अनुग्रही नंदन. तो सारखा ते संशान 12 संवत्सर सेवित असे. अन्न धकाचा त्याग करून सेवने हाय तृण पर्ण कांता कांता चिंता करून 12 वर्ष बैसला. तरी त्वा जाणून येथे सावधकरी युक्ती प्रते सखळ दावी अशा स्वतः आपले पंथी मिरवावे. तरी त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिला तेव्हा चुकुंतला संकल्प आला की सोडून वे व पत्ताला नाथ पंथी बिरवेल मी. तरी त्या बोलासे जाणं दिवस लोटून गेले पूर्ण. मग जन्मापासून सकाळ कथन भरतरीच्या सांगितले. समोरच्या गोष्ट ऐकून कथन मान पिपे गोरक्षण म्हणे महाराज कृपेने कार्य सत्य करे नाही. आता बोलतो प्रमाण कार्य आपले करून देईन. ऐसे म्हणून वंदन चरण शीघ्रगती निघाला. व्यान अस्त्र जपुनी होती भाडचे चले भस्म चोटी. मग व्यान मंत्री बही पाटे गमन करून निघाला. लवता डोळ्याचे पाते क्षणी झाले अवंतिके प्रत 50 निमिषानंतर शितेत लिंगोने या पातला. तो गोरक्षेता स्मशान निकट दुर्णी पाय भरतनी तो रांगे दिसे अतिकृशवट असे गत प्रांदी केला. मुखे तितके सहज ध्वनी म्हणे हे रामबरवी केले करणे आम्हा उभयताचे तोटे करणे पिंगला केले नेली जवळ के. असे सहजधने ऐकून पाहुणे त्याचे क्रोशपणा परम चित्ती हळवण चकवा चको मानत असे. आता विचारिता ये जा काही बोध रहिता ज्याते जैसे काम नसे ते तैसे स्थिती वर्तावे. मग जाऊन अंतिकित कुळार गुही संचाकृत एक गाठ ज्ञान त्या ते बाटली नाम ठेविले. रंगचित्र विचित्र देवने रोगने केले पवित्र. मग चमकपणे पात्र तेजा लागे दर्शवित न ते मडकेचा कच्चेपणे वरे सोळा दिसे रंग प्रकरणे. असो गोरक्षणात ते गुणे स्मशान वाटिके पोहोचला. भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुक्तत्वता ठेचे निमित्त करून नाथ भूमी लागे पडत असे. अंग धरणे ते टाकून अंग धाव मूर्छापण त्या बाटले ते संदेत बाटले कळणे बाटले लागे निहाळे.
तर ते देखील शतचोन मग उठता झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटली कशी फुटलीस तू म्हणे हा माझी बाटली दैव कसे फुटणे गेली आता ही माझी परम मावले कोणी राणी धुंडाळू अशा शब्द राय कोणी हास्य करे गदगदना चित्ती म्हणे पावले अमरण मडक्यासे काय मग करिता असे अंदेशा अनुनेचे ते हासे वारंवार करीनुपती रेकडे गोरक्षते आरंभळे अट्टासे म्हणून दीर्घहृदा न करीत आहे अट्टासे करून अपरी राव भरतरी ते पाहून चित्तात माझे साकाटे आहा पिंगला ऐसा घोष करता बसला परी ते पाहुणे विसरला म्हणे आश्चर्य बहुमाने सुशब्द वाक्य अमृतवर सिंती झाला वागोतर म्हणे युगे का चिंता चोर शोक करती हे सांग अरे विस्तासाठी काकवडे मडके गेलं पुन्हा आवडे त्या पाठी शोक परवडे करते काही मूर्खा असे उत्तर मुळ द्रोमाचे फळ अर्थी उपितानुपाळ यावरी गोरक्ष बाळा बोलता झाला तया ते तरी आपणावरून उपती घ्यावी जगाची अर्थ परिस्थिती माझी बाटली फुटल्याक्षी ते दुःख जाणे मी एक राव ऐकून वागोतरा पुन्हा म्हणत असे ऐकी जे नरा मम दुःखाचा दुष्टांत करा प्रचित रूपात धरला अथवा शतानुशत मडकी मिळत प्राप्त करून देईल लक्षणात पिंगले समाश्रयत्व कैचे दुसरे मिळेल यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करणे एक क्षण पर्यायची बाटली मिळेना ऐसे ऐकून नारादीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर लक्षावधी दाविसे तरी लक्षावधी पिंगला माते आता दाखवी सद्गुरु भरिते तू ते बाटल्या शतांश सिद्ध करतो या ठाय ऐसे ऐकता याचे वचन राम म्हणे राय नरेंद्र तमा पिंगला उदय लक्षावधी न केल्या मज दिसेल काय येरो म्हणे पिंगला नैना दाविले यापूर्वी तैचे कामना राज्य विभक्तसेना संकल्पित तुझ लागे ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष म्हणे कोण म्हणे गोरक्ष बाळ येरो म्हणे पंचमंडल साक्षभूत असते बा जरी या बोला समान राहणे तू न दाखविनीत माते नैने तरी नरक पासे सहस्र जन्मे वीत वाचे अनुतत्वे असे राजेंद्र बोले वाणी सत्यात म्हणतसे योग तरणे मग कामिनी अस्त्र पिंगले नामी प्रयोगाती उच्चारे मग सहज करून उदा दृष्टी पेकिता झाला भस्म चुंटी तो ते कामिनी अस्त्रापोटे स्त्रिया पोटी उतरल्या मुख्य पिंगलाजी भस्म झाले तिचा अनंत मूर्ती धरणी उतरली पाठी पोटी व्यापले सन्मुख उभे राहिले रायाच्या राव पाहुणे पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप मचकासी बेसुने आपला समीप संसार पुन्हा पुसत असे परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगून उपरे बदार्था रायाप्रती बोलले मी पिंगला तुमचे कांता आचाराचले पतिव्रता तिने डवरोने स्त्रीवरे माता दिल्ली हिता मज लागे असे वधूंनी निवांतपणे पिंगला बसली हो राव तोष्टने परी तो चमत्कार पाहुणे विस्मय त्यासी वाटला मग धावणे गोरक्षाच्या निलोट पाय दंड तोने परी सर्वज्ञ गोरक्ष धोरणी पाने रायाप्रती बोलत असे हे महाराज महिपाळ माझा गुरुदेव चंद्रमाळ मचंद्र नामे प्रतापशीळ शिषा आहे दत्ताचा तरी यापूर्वी तुझा दे दत्ता नूर लादला मही तरी तू मच्छिंद्र सहोदर मही गुरु माझा अस्तिके तरी तू वंद्य आहे सीमाती म्हणून नमना अनुचित तरी माझा साष्टांग प्रणिपात चरणी असोके तरी राय सद्गुरु भ्राता सांग की कामना की उद्भवली चित्ता राजा विभय संसार देता पिंगला बघू इच्छित असे किंवा सोडून सकाळ संपत्ती कामना वैराग्याचे ती आचार वयाचे बोधमते तरी स्थिती सांगे की म्हणे महाराज दादरुषा बैसला पिंगला उद्देशा परी पिंगला स्वरूपास प्राप्ती झाली नाही की तरी येऊन त्वरिता पिंगला दाविला शतानुशत तरी ऐसे सबळ सामर्थ्य राजपदी दिसेना मी पूर्वी भ्रांती वेचली श्री गुरुच्या हातापासून निसटलं परे कष्टलो संसार तापा माझारे आता माते संसार हाने राज सुखासने तुच्छ लागे योग धर्मी प्रतापाने हीनते आता आचरण पूर्ण योगा साधीन सकळ कलासी प्रयोगा माझा स्वामी अनुसया कुशेगा रत्नमाते दाविका गोरक्ष म्हणे विधेनुपाळा मनी वारिले आहे पिकला तरी सलक्षावधी प्राप्त या वेळा तुझ्या झाल्या महाराजा तरी तितक्या भोगून आता संतुष्ट करी आपल्या चित्ता येरो म्हणे के करेता दुःख इतके भोगेले तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगलेसा आणि तो राजवास सांभाळ करी महाराजा मग अवश्य म्हणे गोरक्ष सुत करी अदृश्य पिंगला समजत मग धरुणी भरताना त्याचा असं नगरामाज्या आणलेला तेव्हा अर्च समजता लोटली झाली आनंद सरिता विक्रम रायने माता गोरक्षने ठेविला म्हणे महाराजा ब्रह्म मम भ्राता पिंगला विरहे पेटल्या चिता कैसा आणि देहावरता तरी ते कथा सांगावे मग राय ते सांगून सकळ कथन तुष्ट केला मनोधर्म उपरे वैराग्य संकेत पावन पुढे कार्य सांगितले परी विक्रम तो सर्वज्ञ सर्व मर्माज्ञ तुष्टांतुचे मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षाते ते दवा हे महाराज कृपामती आपण बरेच केले योजले ते परी आपण येथे षण्मास सदवस्ते भ्रात्या समेत करावे म्हणाल तरी काय कारण तरी दादृश सोडले अन्न तेने कृष शरीर होऊन प्राणडोळा उरलासे यावर बोले गोरक्ष जे जाणत आहे माझे चिते परी नेण यावर पुढे मते होय कैसे होईल रायाचे त्या करता तप्ता देईन रायाचे हाती हिता आता आणि योग्य माते दिसत नाही महाराजा असे विक्रमा गोरक्ष बोलणं प्रविष्ट झाले सकाळ कारण द्वादश ते राहणे आधी करोना वृत्तांत त्याते समजला मग ते असुक मानवनीचे ते शक्य होते विव्हळ होते गोरक्षा ते शिवा देते मेला म्हणून या असं यावरी विक्रमा करिता त्रिरात झाला राहता मग भरतरी गोरक्ष उभयता निघते झाले तिथोने परिस्त्रियांचे कटकात थोर ओढवला अंकात शरीर टाकून भूमीवरती आळंबती अट्टा असे एरेकडे गोरक्षात भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञात गावाबाहेर पातले तो
गोरक्ष पुसे भरता येते की राजवैभव अत्यद्भुत त्यात माणूस तरी गुंडाळत असेल तरी मला सांग असे ऐकून गोरक्ष वार्ता भरत बोले प्रांजळ ते महाराज वैभव न लगेच योग्य हाच वाटत असते राजवैभव कणक कामिनी वाटेल माझे मीच नीच वमना होणे लक्ष लागूने श्री गुरुच्यांनी प्रच्युत घेऊन वै वाटला मग आपली शैली शिंगे कंथा देता झाला राय यशवंतापेक्षा जोडे घेऊन आता कोंबडी पावडी ओपीत असे सरंजामे करून रायसे बोलता झाला वचन वैभव मानसे वमना समान तरी प्रचिती दावे का तरी संचण्याता प्रात कामिनी तुझ्या द्वादश त्या परक्या मानचितात भिक्षा मागून येई मम दृष्टी असे ऐकून बर्तना आता वचमने काय आहे यात मग त्याचा उठून कुटांतवंत अंतापुरात संचरला आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवे सवालपण शिंगी शारंगी वाजवणार स्त्रियांचे संधी फिरत असे तो ते आदेश स्त्री कटक बसले होते शोक करीत यापरती पाहुणी रायाचे मुख आक्रंदती अठ्ठा असे म्हणते राय आम्हा सोडून दूरदेशी नको करू गमन येथीचे पाहुणी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की असे बोलता राया म्हणे संचला क्रोध दुर्बंधोने मग कुबडे उकारोने निघता झाला महागारा परितो गोरक्ष गुप्त हेर पाहता होता चमत्कार राव निघता तेजन स्त्रिया सत्वर मान तुकवी गोरक्ष असं भरते सहसे ते निघता मागे त्या युवती म्हणे पाठी येते नको जाऊ म्हणून या परितो राव सकळ सांडून गावाबाहेर आला परतो न येरीकडे विक्रम उज्जैने स्त्रिया गेल्या असताना या परी गोरक्ष बर्तनात पुसून निघाले विक्रमाते मग पदे पदे द्वारा होत अर्धकोस पै गेला येरीकडे विक्रम रूपते परतून आले स्थाना प्रती मग अटहासे पाहून अंतापुरा प्रती संचार करता पै झाला मग माय बहिणी कन्या समान सकाळ तोशी वध करून येरीकडे उभयजन मार्ग प्रती गमताते परिकृष शरीर बर्तनात अशक्त पद ठेवी कंठेना पंथ मग व्यानास्त्र भस्म चिमटेत स्थापित झाला गोरक्ष मग ते भस्म चर्चेता भाळे झट गेले अशक्त काजळे मग क्षणपाती जवळ डोळे गिरणारती पोचला तो जाता ते खेळ त्रिनंदन पाय लोटले उभय जन मग माय उभय ताकळोने वरद इंदू कुरवाळे म्हणे वत्सा गोरक्षणात भरतर कथा शिनवेली तुत आळसे म्हणून कुरवाळेत वार वार मुखाते त्याचे प्रकारने मोह स्थिती राया भरतरी संपादिते म्हणे वत्साश्रंभ होते आणले ते मभोचे असो स्थिती धृती धृती सकाळात एकमेकाते घोटाळा निवेदनेचे ते संचला तुझ्या प्रति तरी वरी तेल तसेच भक्ती कथा सार समस्त गोरक्ष कावे की मागार सदा परिसद भावित नवशतम अध्याय गोडा श्री कृष्ण अर्पणमस्तु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ती सा नवशतमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 30 श्री गणेशाय नमः जय जय जगदोद्धारा पंढरी दिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलवे का मागील त्या अनुसंधान भरतरी साले विरक्तपण गोरक्ष जातीचे समागमे करून गिरणार चढी पोहोचला यावरी गोरक्ष 3 रात्री राता झाला गिरणार पळती मग पोसून श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालेला परियात्री सुत म्हणे बाळा गोरक्षात मच्छिंद्र वसमम देहाते भेटला नाही बहु दिवस असे ऐकता दत्तात्रेयाने भेटविणे म्हणे गोरक्ष म्हणे मग दत्तात्रेयच्या नान म्हणे निघता झाला गोरक्ष श्री मच्छिंद्र मार्ग धोरणे चालता झाला गोरक्षनंदन येरीकडे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देवने त्याचे मौळी स्थापी वरद स्थापी चिरंजीव पद देऊन त्याचे अक्षय केला महाराजा या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरते दास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला असे विद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्र विद्यारत्न गुरुमुखी लादला असं ऐसे विद्या संपन्न भरता ते करून यात्रेतन उपरी साबरे व्यक्त करून सन्ना ते पाठवे नागपन्न उभय ठाई सकळ दैवते तया प्रभाई मित्र कोंडासने वेडून मे पाठवित महाराजा मग तेथे जाऊन बर्तना आता साधिले सकाळ भांडण विराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याचे क्लेशावरील मग सकाळ देव करून प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण मग सवे घेऊन यात्रेनंदन बद्रिकाश्रमी पाहतला तेथे बैसून पूर्ण तपासे मग योनी गिरणार तासे राते झाले सुखवस्ते से मच्छिंद्र मार्ग विलोकित तो एरीकडे गोरक्षनाथ पाता झाला गरभर रे पर्वत परमा आवडे अंध भरित मच्छिंद्राती भेटला उपरी चरणी ठेवून माता म्हणे महाराज दत्तगुरुनाथ तुमच्या भेटेश दानिवांत कामना दाटला असे गोरक्षाचे ऐकता म्हणे तो हे पडला काम वेष्ट नाही म्हणे वत्सा माझा स्वामी पावयसे वाटत असे म्हणे काही दिवस येथे रावणे करते झाले उभय गमन वैदर्भ देशेचा मार्ग धोरण गमत असती उभयता तो कौंडेने पुरे सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेत येतो तेथेचा शशांगरनोपणा तो कोपला असे स्वस्तता यावरी स्वते कल्पना तेथे राव कोपला सुतावरती तो कोपतया कवनावरती सुतावरी पेटला आता श्रोत्याचे वचन कवी म्हणे ज्ञान संधान तेथे राव शशांगर नाम प्रज्ञावत धार्मिक धैर्य अवधारे कळबळ संपत्ती स्वस्त यश कीर्ती गती ऐसा अनु शशांगरनोपती करी परिसंतती नसे त्या सदा विराजून एकांत स्थानी वंशलतेचे करे घोकणीत मग तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राहते म्हणे महाराज नरेंद्र तमा धाक कदरिता संतती कामा परी ललाट रेषत्या विधी उगमान असल्या व्यर्थ का धाक राया वडवा चिंता क्लेश शिरा सारून हरिप्रज्ञेस प्रज्ञे विना संसार वस होता आहे महाराजा असे बोलता मंदाकिनी परी राया बोधेन वाटे म्हणे चित्त दरी वेगळं कांचने संसार वल्ली सोडेना दिवसानुदिवस ती थोर नावरी चित्ता वैश्वानर
मग एके दिवशी अतिनिष्ठुर शिव आराधो बैसला. मंत्री खाते पाचारण उभे केले. त्या स्वाधीन स्वल्प दूत होणे दक्षिण दिशे चालेला. रामेश्वरा कामावरून जात शिवा ते करून प्रसन्न तो मार्गे चालता कृष्णा संगम तुंगभद्रा भेटायला. तेथे राहता मुक्कामासे शयन करता आणि शेषी दशकर पंचानन स्वप्नासे येऊन या बोलत असे. म्हणे राया संसार वली तव चित्त दरी विचित्ता व्यापिते तरी याचे ठाई संतान वली प्राप्त होईल तुझराय. परे कृष्ण तुंगभद्रा उभय सरिता संगम म्हणत्यात दत्तक्षिती अर्पणे सहित माझे मूर्ती नित्य अर्चित्या लिंगे लिंग अर्चित असं काम कामा स्वार्थ पावशी नरेंद्र तमा घ्या विनखंती जाय तुम्हा अन्य उपाय नसायचे. असे स्वप्ने दृष्टांत होता तिचे आवडे नरेश चिता मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोके. तो जो नाटलिंग दिसले ते होते तटे प्रतिष्ठे रहित राहे पाहुणे सभे सभेंभरित प्रतिष्ठेत मिरविले करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिवशंकर संगमेश्वर असे लोक बोबाडते. य तया निकट जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिव संगमेश्वर असे लोक बोबाडते. तरी तया निकट मध्ये क्षिती भद्र संगम ग्राम असते. तया माझे बुधे जाती एकसे प्राज्ञिक मित्राचार्य तया नाम वेद पाठी उत्तम तया सेदारा शरू नाम पती होता आगळे आगळे परी संतती विना दोघे होती अतिक्षण परी ते उभयता सुलक्षण त्याचे शिव अर्चिते. असे लोटा काही दिवस तो स्वर्गी वाचले कथेस सर्व गण मिळून सभेस शिवा बैसले वेष्टोने. असे सभेते काळी बसली असता गणमंडळी सुरवचना अप्सरा चंद्रमणी पाचरिता पै झाला. तो ती सुरवचना देवांगना योनिधी सिद्धांगना मदनांतकाच्या लागून चना नाटी विहिटी नाट्य परी वैवाटली परिनृत्य कथा भावनेत भावना कल्पी स्वचिंतात की स्मराती ते हो निरत काम भावाती निवटावे. असे कामनी पेटवणी कामा परे काम दाखला शिरुगा तिने करून नाट्य उभा नृत्य करता संचारले. चाचन पाहुणे आपण कांत तिची भावना आणून चित्तात म्हणे कामिन कामनला ते पेटली ही अप्सरा तरी कार विलक्षण योग्य नव्हे ही कामिन तरी इथे सुलभ जन्म देऊन या रथ व्हावे असे कल्पना आणून चित्ते बोलता झाला पशुपती म्हणे सुरचने काम चित्ते तुझा माते समजला. तरी तो आयसाहेब भ्रष्टपणे शीघ्र पाहसे मृत्यू यावणे भद्र संगमी जन्म घेऊन विप्रकुशी मिरवेसे. मित्राचारे पिता तया नाम माता शिरे परम सुगवनात येचे कुशे जन्म तुझा मानव देवी मिरविका. असे वता गिरजाकांत सुरोचन भय बेत चित्ते म्हणे स्वर्गच्युत हिन दैवे झाला पै. असे सुरोचन चित्ते चिंतोनी करते झाले लालवदन उपरीतेने स्तुतिवचन शिवाला घ्या आरंभिले. ऐसे ऐकून ते आणि तोषला मृढानी वर म्हणे सुरोचन तू देवने म्हणे सुरचन तू त्यावने प्राप्त होईल निश्चय परी माते तू अर्चिता प्रत्यक्षोन तुझ्या अर्थ मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानात तू येशी. हाची माझा वर उशाप तरी खेदाते करी लोप असे बोलता गणार नव भूप चालती झाली उर्वशे. भद्रा संगमी प्रथम मित्राचार्य पवित्र नाम शरू कांते वरिता काम दृश्य झाली जठ राहते. पुढे लोटा दिवसांदिवस पूर्ण होता 9 मास कन्या रत्न पंकजाचा उदय झाला वेळाळ. असे परे गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होणे द्वादर ऋषे पवित्रपणे नामे कदंबा मिरत असे. परे ती कदंबा शुभाननी द्वादर वर्षे इंद्रिय दमने पिता पते ते पडता यत्ने परिणामवरी भरत्या ते सदा विरत शिवस्मरणे शिवध्यानास शनी काया वाचा अंतकने शिववेदे वेदले. बाळपणे नित्य नित्य शिवदर्शन ती होता पुढे होता व्यवस्थित शिव स्वतः अर्चित असे. असे लोटा द्वादश वर्षे तो कोणे एके सुदिना दिनास गृह सोडणे तात मात्यास शिवालयी गेले ते समय देवळात कोणीच ते एकांतात कन मातेच्या संचार एकटपणे शुभांगी जय जय हर म्हणणे वाणी मस्तक ठेवी महिला गुणी ते समय मृडानीवर ते लागणे अदृश्य होता त्या ठाई गुप्त ते पंचानन पाता झाले ती कारण परी ते द्वारा सुलक्षण मुखमंडनी देखील जैसे तपळा तेज भरता शिवधामी लखलंकित पिते माता पाहता अपरणात कामिष्टने पडेला मग स्त्री होणे कुमार होतात म्हणी चिली भावेरत असे योजनी चपळवंत धरुणी पाहे ते चपळा परित शिव तेजकाने धावता देखील तैसा तर नितेने करुणा भयभीत होणे पळू लागे कन्नबा. शिवालय ते सोडून भारी येथे झाली विप्रकुमारी परित शिव कामातुर ती मागे धाविनला पुढे कदम मागे भयता माहिती घेते धाव घेता सदाशिव जाऊन या स्पर्शेले. परे शिव स्पर्श होता तिथे सांडे मानवतून ते सुरचनप्सरा होऊन त्वरित स्वर्गाप्रती चालेली परी एकेकडे शिव कामना उजळीला पाड ठाव संडंत्र इंद्रिय पाड द्रवला मही ते द्रवता मही पाटे पाहता झाला कृष्णा तटे उदक मिळता एकवटे सकळ मासे संचरले परिपूर्वे पासून तसे समी पर्वत घन तिने प्रवाही कृष्ण संगामी रेत पात मिरवला पर्जन्य काळी तो चट जात होता कृष्ण पात्रात तये संधीत राव सुपट स्नानाला लागी मिरवला. स्नान करून शशांगर तटे बेसला होणी स्थिरण स्नान संध्या सारून समग्र अर्धेदानी प्रवर्तला. करे घेता कृष्ण जीवन तो रे ताटले अंजुळीत मान देहाचा स्पर्श होणार रेती पुतळा रचेला परी लागता क्षण सकाळ वैदय दिप्यमान राहे पाहता प्रदेश हृदय वदन बाळतवून ते देखील पाहताच राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत अयोनी संभसूत प्रताप दक्ष मत झाला. तरी हा कोणी मही अवतार असे विधी वीरांची हरिहर वाचस्पती सहस्राने वर उतरला.
असा आनंद मानून चित्ती उठता झाला तो पती भाळ कळवणे हृदयाप्रती शिबरा प्रविष्ट पै झाला. मंदाकिनी सुंदरकांता परम स्वस्तता पतिव्रता तिये करे बाळ उपेता पाहुणे ते आनंदे. रायसे म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणला स्वामी राव म्हणे अर्धे जेवणे उदय पावला कर प्राती. ऐसे ऐकून नरेंद्राने परम हर्षली मंदाकिनी मग अति स्नेहाचे पती आणून बाळ हृदय कळवेला. लावताचे सन्मुखाचे पाठा आला सणाचे संस्कार कृष्णागर नामाचे द्वादश दिने स्थापिले. यावरी राव शिवापासून निघता झाला तेथून कौंडणी ग्रामपूर स्थान येऊन या पोचला. यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्ष मग विवाह चिंता शंकरास संसार उपाद आठवले. मग करता मंत्री पुरोहित ऐके करून उपनाथ दिशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावे. अंश म्हणून मांत्रिक वृंद जात दिशा ते समुच्चय वृंद पुरोहिताधिपाती संबंध कृष्णागर राहायचा. नाना क्षत्रे राजे पाहुणे कुमारी पाही मंत्री डैनी परी कृष्णागराचा रूप मांडणी एकही कन्या आढळेना. रूप पाती तो गुणहीन गुण पाती तो स्वरूपीन रूप गुण सागटे समान उपैताचे होईना. असे परी सांगोपाम कोठी दिसेना शुभ मार्ग तीर्थ मुनी लागवे ग स्थानाती पावले. रायासे भेटून सांगे वृत्तांत की कन्या रत्न अपरिमित परी गुण रूप घटितात कोणी एक दिसेना. ऐसे राहते मंत्री सांगून पाहते झाले आपले स्थानी. या उपरीक्षण मास दिन लोटून गेले तयापाशी. या उपरी कोणी एके दिवशी कृतांतपती योनी मैसे घेऊन गेले मंदाकिनी से परत्र देशा कारणे. मग सुशरीर मंदाकिनी रायश शंकरे पाहुनी परम झाला वियोग करणे शोकार्णवी दाटला. उपरी उत्तर क्रिया करून राव सेवी सिंहासनी त्याचे लोटल्या संवत्सर पूर्ण द्वादश श्राद्ध द्वाशा उरकले परे कामिनी विन राहायचे तिने वाटे कल्याण कामा नळे पंचप्राण व्याकुळ बहु होत असे. परे राव तो इंद्रिय दमने कहन पाहे विचार म्हणे. मग मंत्री कासे बोलावणे निकड बैसे आपल्या म्हणे मकरंदास लक्षणा तू करू गेला असे देशभ्रमणा परे कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळले का. मंत्री म्हणे जे नूपणात कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परिघटित दिसेना. उपरी मंत्री का बोलत जरी स्वतः लागेन उत्तरे घटित तरी आमचे नामे घटितात शोधून पाहावा. मग पाचन पुरहितास सकळ कुमारचे टिपणे पाहत तो चित्रकुटेचा अनुपणात घटिताचा आवडला. नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाचे कन्या तेज पंच भुजावंती बिरवले. स्वरूप रूपवंत गुणवंत तया नामे आले घटित. मग पाचन मंत्री का ते तया स्थानी पाठविले. मंत्री जाणे चित्रकुटासी पुन्हा भेटून भुजध्वजाशी वृत्तांत सांगून रायाचे लग्नपत्रिका काढले. लग्नपत्रिका आणि व्रते लिहून पाठविले. अर्जदास तयापाशी येताचे दूत वर्तमान निवेदिते. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणीच राव संतोषत. मग सरंजामी जाऊन ते लग्न सोहळा उरकेला. मग ते एकांता घेऊन राव पाहता झाला आपला ठाव. उपरे दिवसेंदिवस थोरे व भुजावती झालेसे. 13 वर्षे व्यवस्थित भुजावंती बही मिरवत हिरेकडे 17 वर्षात कृष्णागर मिरवला. परे भुजावंती अंतापरात धामोद्भले एकांत अकम्य जितके राहते तितके ती मिरवत. असं एकांती भुजावंती परे सापत्निष्ठाचे ऐके युक्ती होती. परे दृष्ट व्यक्ती एकमेकाती पाहते ते. तो पण हे केसुदेनाचे राव गेला मृगेचे कृष्णा गुरुधामासे वेदोनिया पाहत असे. सहज वावडी घेऊन हाती चित्तरंजवी खेळानुगती तो एरेकडे भुजावंती धामावरी आलेसे. राजकिशोर पाहुणे नैने दृष्टी वंचली सुता लागून तेने वेष्टून पंचबाणी परिचारिके बोलते म्हणे पहिले धामाप्रती वावडी ओढी वाताकृती त्याते पाचून उत्तम गती स्वधामा ते आणवेगे. असे ऐकून दासी वचन पाहते झाले राजनंदन. राजाशी म्हणे तो मातेने चित्ती येतो वरेला. तरी महाराज उत्तम जटे शीघ्र चलावीत याची भेटी राव ऐकून कर्णपटी अवश्य म्हणे येतो की. राय करुणे वाणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शन तयासे लोटले बहुदिन म्हणे आजी सुदिन उगवला. चौथीदारा उपरीवर येता झाली कृष्णागरी. खाली उतरून शयनगृह हे पाती झाली विल्लाळी. शयन सदनाचे धरणी द्वार उभी राहिले ती सुकुमार. तो पारिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली पर्यास्त संख्येत रायपती दावी सन्नाती आपल्या घरी दासे जात भेट करून उभयता. एरे कोडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाता चिकरी नमस्कार सापत्न बातना म्हणून सापत्न माता म्हणून परे ती बाळा मदन बाळी वेष्टील होते कामा नळे तेने चित्तदरे काजळे अज्ञानपणी मिरवत असे. सुते केला नमस्कार परितनामध्ये यावर ते पाहुणे कृष्णागर मना माझे साकाटला. परी निकट झाली त्या वास येरी जाऊन धरी असतात म्हणे माझे मन तुष्ट मानस काम नळे विजवेका. असे ऐकतात याचे वचन राव कृपे कोपे क्रोधे करून म्हणे सेवेचे राहसे कानन सावधा परी काय हो. तू प्रत्यक्ष माझी सापत्य माता पुढे बुद्धी वारसे चित्ता तरी या कृत्या कोणत राहता तुती होईल पुढारा. असे म्हणून कृष्णागर सोडून चालला आपला पदर असत नाही युनी खेळावर तैसा ती पुन्हा वय वाटला. एरेकडे भुजावंती सुत ऐसे समजता चित्ती परम भयाचे व्याप्ती दासी लागे पाचारे. म्हणे बायो झाले विघ्न प्रेमे भयानक घेईल प्राण. तो परपुरुष नव्हता सापत्न नंदन अर्थ ओंगळ झाला गे. तरी हा झाला उठांत आता रायसे करील सुत झाली असे प्राणघात मिरवेल सखे ममदे. तरी आता विष घेऊन द्या वाटतो आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटत असे. असे तिथे बोलते योती सखी येईल उत्तराप्रती पुढे ते पुढील अध्याय भक्त सार ग्रंथे श्रवण करा श्रोते हो. स्वस्थिती व्यक्तिगता सार समस्त वर्ष काळे किम्याकार सदा प्रसिद्ध क्षेत्र त्रिशतमध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु.
श्री नवनाथ भक्ती सार कथा त्रिशतमाध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. आजचं आपलं वाचन इथपर्यंत होतं.